7 डेज 7 वेट लॉस रेसिपीमध्ये आजची ही 6वी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की फॉलो करा। हे ज्वारीचं धिरडं बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यामध्ये मी 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा, काकडी, कोथिंबीर, शिमला मिरची, टोमॅटो आणि 2 हिरव्या मिरच्या टाकल्या। आता या साहित्याचे फायदे मी कॅप्शनमध्ये मेन्शन केलेले आहेत, तिथे तुम्ही चेक करू शकता। आता यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद आणि गरजेनुसार पाणी टाकायचं। सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे मिश्रण जास्त जाड किंवा पातळ करायचं नाही, अशा प्रकारे करून घ्यायचं। आता पॅनला 1 चमचा तेल लावायचं, 2 पळ्या धिरड्याचं मिश्रण टाकायचं। डोशासारखं हे मिश्रण एका डायरेक्शनमध्ये स्प्रेड करून घ्यायचं। याच्यावर 1 चमचा साजूक तूप टाकायचं आणि झाकण ठेवून एक बाजू चांगली भाजून घ्यायची। एक बाजू चांगली भाजून झाल्यानंतर धिरड्याची बाजू पलटी करायची आणि दुसरी बाजू सुद्धा चांगली भाजून घ्यायची। अशा प्रकारे राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा धिरडे बनवून घ्यायचे। हे ज्वारीचे धिरडे तुम्ही दह्यासोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता। रेसिपी नक्की करून बघा। थँक्स फॉर वॉचिंग।